चांगलंच आहे असं जितेंद्र सिंह यांनी वक्तव्य केलंय। तर जितेंद्र सिंहांच्या वक्तव्यावरती शिवसेना आणि मनसेनं संताप व्यक्त केलाय। आयआयटीच्या नावामध्ये बॉम्बे असल्याचा आनंद आहे असं वक्तव्य हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेलं होतं। आयआयटीच्या नावामध्ये मुंबई नसणं चांगलंच आहे असं देखील ते म्हणालेले होते आणि यावरूनच आता मनसे आणि शिवसेना ही आक्रमक झालेली आहे। राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विट करत जितेंद्र सिंह यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे आणि त्याचबरोबर सरकारवर देखील आरोप केले। त्यामुळे मुंबई आयआयटीच्या नावावरून आता नवा वाद पेटलेला आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे। And as was being mentioned, as far as IIT Bombay is concerned, thank God it straight made this name. It was not called Mumbai. So that's one another compliment to you. And also Fuka Madras. It remains IIT Madras. काल मुंबई आयआयटीच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी एक विधान केलं की बॉम्बे आयआयटीचं नाव अजून बॉम्बेच आहे, मुंबई झालेलं नाही। हे बरं झालं। या विधानामध्ये त्यांचा मुंबईबद्दलचा आकस दिसतो। अनेक नामांतरण झाली, अगदी एलपी स्टेशनचं नाव देखील प्रभादेवी ठेवण्यात आलं। याच्या मागे उद्देश काय होता की मुघल आणि ब्रिटिशकालीन खुणा खोडून टाकण्याचा हा उद्देश होता, बरोबर की नाही? मग असं असताना राज्य सरकारला हा त्यांनी मारलेला टोमणा आहे का किंवा काढलेला चिमटा आहे का? मुंबई झाल्यानंतर अशा सगळ्या संस्थेचं नाव मुंबई झालं पाहिजे। अशा सगळ्या संस्था ज्यांचं नाव बॉम्बे होतं, आता बॉम्बेचं मुंबई याला मान्यता मिळालेलीच आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जी मागणी आता होतीये आयआयटी मुंबई हे मानायला काहीच हरकत नाही। त्याच्यात फार काही ऑब्जेक्शनेबल आहे अशातला काही भाग नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।